नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आधार कार्डला मोबाईल लिंक असणं किती आवश्यक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. परंतु काही लोकांचं अद्याप हे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आणि त्यांना आधार कार्डला मोबाईल लिंक करून घेण्यासाठी आधार सेंटरला जावं लागतं आणि काही लोकांच्या गावाशेजारी आधार सेंटर उपलब्ध नाहीत, त्यांना खूप दूरवर जावं लागतं. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करू शकता किंवा अपडेट कसा करू शकता. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करू शकता किंवा जो तुमचा जुना मोबाईल नंबर आहे तो अपडेट कसा करू शकता, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक याच्याद्वारे म्हणजे पोस्टाची जी सर्व्हिस आहे त्याच्यामार्फत तुम्ही जो आहे तो घर बसल्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता. यामध्ये पोस्टाची एक नवीन सर्व्हिस आहे, तिला म्हटलं जातं डुअल स्टेप बँकिंग. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, जो पोस्टमन असेल तो तुमच्या घरापर्यंत येतो आणि तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि हे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी डुअल स्टेप बँकिंगसाठी चार्ज आकारले जातात. परंतु ही सर्व्हिस नवीन लॉन्च केली असल्यामुळे सध्या यासाठी कुठलेही चार्ज नाहीत आणि चार्ज नसल्यामुळे तुम्ही आता घर बसल्या तुमच्या आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट करू शकता किंवा लिंक करू शकता. चला तर मग व्हिडिओमध्ये पाहूयात की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असा एक फॉर्म दिसेल आणि इथं सर्व्हिसेस दिसतील तुम्हाला डुअल स्टेप बँकिंगच्या. तुम्ही यामध्ये नवीन खातं उघडू शकता किंवा आधारद्वारे कॅश विड्रॉल करू शकता, बिल पेमेंट करू शकता, त्याच्यानंतर डोमेस्टिक मनी ट्रान्सफर करू शकता, जीवन प्रमाणपत्र काढू शकता. आणि इथं आपल्या जे कामाचं आहे आधार मोबाईल अपडेट याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. पाहू शकता आधार मोबाईल अपडेट याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं असेल तर त्याचंही चाइल्ड आधार एनरोलमेंट तुम्ही इथून करून घेऊ शकता. परंतु आता आपल्याला फक्त आधार मोबाईल अपडेट करायचे आहे, त्यासाठी आपण इथं टिक मार्क करायची आहे. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं सॅल्युटेशनमध्ये म्हणजे कोणाचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे त्याचं इथं नाव तुम्हाला नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर इथं फर्स्ट नेममध्ये त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव टाकावं लागेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याचं सरनेम टाकावं लागेल. त्याच्यानंतर इथं त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं पूर्ण पत्ता टाईप करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस फर्स्ट लाईनमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. जसं गल्ली, घर नंबर, तुमचा एरिया हे सर्व इथं टाकून घ्यायचं आहे ॲड्रेस फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनमध्ये. मी इथं शॉर्टमध्ये टाकलेलं आहे कारण मी इथं फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या एरियाचा जो काही पिनकोड असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. आणि ही जी वेबसाईट आहे तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये जर तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करत असाल तर याला तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करून इथं डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचं आहे. डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केलं तरच तुम्हाला इथं पिनकोड टाकल्यानंतर खाली तुमचे पोस्ट ऑफिस दाखवणार आहे. जर तुम्ही डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केले नाही तर पिनकोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला दाखवणार नाही. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला इथं आता पिनकोड टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही पिनकोड असेल तो इथं टाकून घ्या. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं निअरेस्ट पोस्ट ऑफिस दाखवणार आहे. त्या पिनकोडवरती तुमच्या जवळचे कुठले पोस्ट ऑफिस आहेत ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्यामधील तुम्हाला एक पोस्ट ऑफिस तुमच्या जवळचं निवडायचं आहे, जेणेकरून त्या पोस्ट ऑफिसचा जो काही पोस्टमन असेल तो तुमच्या घरी येऊन ही सर्व्हिस तुम्हाला डिलिव्हर करून जाईल. तर इथून एक पोस्ट ऑफिस तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची IPBS ब्रँच ऑटोमॅटिक येणार आहे, डिव्हिजन ऑटोमॅटिक येणार आहे, रिजन ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं सर्कल ऑटोमॅटिक येणार आहे आणि स्टेट ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर एनी स्पेसिफिक रिक्वेस्टमध्ये हे तुम्ही इथं काही टेक्स्ट मेसेज टाकायचा असेल तर टाकू शकता, याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जशास तसा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दाखवेल, युअर सबमिशन हॅज बीन सक्सेसफुल, थँक्स वी हॅव रिसिव्ड युअर सबमिशन. म्हणजे तुमची सबमिशन रिक्वेस्ट ही सबमिट झालेली आहे आणि ही जी रिक्वेस्ट आहे तुम्ही जो काही पोस्ट ऑफिस निवडलेला आहे त्या पोस्ट ऑफिसला गेलेली आहे. त्यानंतर ही रिक्वेस्ट तुमची पाहिल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल
किंवा डेट विचारली जाईल, की तुम्ही कुठल्या डेटला अवेलेबल आहेत. ज्यासाठी जे कोणी अधिकारी असतील म्हणजे जो काही पोस्टमन असेल, तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्या घरी येऊन तुम्हाला तुमचा जो आहे आधारला मोबाईल अपडेट करून देईल. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट करू शकता. डोअर स्टेप बँकिंगसाठी सध्या कुठलेही चार्जेस नाहीत. तुम्ही इथं क्लिक हिअरवर क्लिक करून इथं पाहू शकता, की डोअर स्टेप बँकिंगसाठी सध्या हे जे आहेत ते चार्जेस कुठलेही ठेवलेले नाहीत. याच्यासाठी नंतर नॉमिनल चार्ज आकारले जातील, परंतु सध्याला ही जी इथं तुम्ही पाहू शकता नील चार्जेस फॉर डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिस स्टील फर्दर नोटीस, म्हणजे पुढची नोटीस येईपर्यंत ही जी सर्व्हिस आहे ती फ्री आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आता तुमच्या आधारला मोबाईल नंबर अपडेट करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.